यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। मुंबईतील 4 जागा ठाकरे गटाला तर 2 जागा काँग्रेसला सूत्रांची माहिती। 30 जानेवारीच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। संजय राऊतांची माहिती तर नितीश कुमार आमच्या सोबतच असल्याचं वक्तव्य। व्यवस्थित चर्चा झाली आणि मी या क्षणी इतकंच सांगेन, जागा वाटप अत्यंत सुखरूप आणि सुरळीत पार पडलेलं आहे। सर आगे देखिए ना, सेंटर महाविकास आघाडी आगे देखील और आगे जाएगी। अत्यंत सुरक्षित अशा तऱ्हेने महाविकास आघाडी काम करते। काहीही कोणाला चिंता करण्याचं कारण नाही। काही लोक जो पाळात घालून बसले असतील त्यांना आपल्यातर्फे माझा संदेश आहे की सगळं काही ठीक आहे आणि आम्ही 30 तारखेला परत बसतो। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले 2 नेते भाजपच्या संपर्कात। भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा। विकास आघाडीच्या विविध पक्षांकडून वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्यांच्यापैकी किमान 2 नेते यांची बोलणी भाजपासोबत झालेली आहे आणि लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश घेणार आहे। इंडिया आघाडी ही आघाडीच नाही, त्यांच्यामध्ये प्रत्येक जण वेगळं गाणं गातोय। फडणवीसांची खोचक टीका। विरोधकांची आघाडी टिकणार नाही, आधीच सांगितलं होतं फडणवीसांचं वक्तव्य। कि इंडी अलायंस ये कोई अलायंस है ही नहीं। ये ऐसा है कि हम सब अपना अपना सुर आलापेंगे और साथ में गाएंगे, ऐसा तो नहीं होता है। 1999ला सोनियाजींच्या विदेशीपणाला विरोध केला। जूनमध्ये पक्ष स्थापन केला आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा काँग्रेससोबत गेलो। 1999चा दाखला देत अजित पवारांची शरद पवारांवर टीका। 99ला ऑक्टोबरमध्ये आम्ही विलासरावांच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये गेलो। 6 पण महिने झाले नव्हते। कुठे गेला परकीय मुद्दा? सोनिया गांधी परकीय होत्या तर त्या काँग्रेसच्या प्रमुख होत्या। मग त्या प्रमुख असताना त्यांच्याबरोबर कसं जायचा प्रश्न निर्माण झाला। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, मंत्री दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली इच्छा। दादांनी नेतृत्व केल्यावर कामातील बदल सर्वांना दिसतील, वळसे पाटलांचं वक्तव्य। तर गतिमान प्रशासन आपल्याला पुढे चालवायचं असेल तर अजितदादांनी एकदा या राज्याचं नेतृत्व करावं आणि मग त्याच्यामधला फरक आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हेंच्या मतदारसंघात आज आणि उद्या अजित पवारांचा शिरूर दौरा। जुन्नरमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन। अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी अजित पवार यांनी दौरा रद्द करावा, आंदोलकांची मागणी। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची 1 फेब्रुवारीला पुन्हा चौकशी। कुठलीही चूक नसताना अधिकाऱ्यांना सहकार्य करतोय, आमचा लढा सुरूच राहणार, रोहित पवारांची प्रतिक्रिया। काम करतायत आणि त्यांना लागणारी सगळी माहिती आम्ही तिथं दिलेली आहे। कुठेही आम्ही चुकीच्या गोष्टी केलेल्या नाही, त्यामुळे आम्ही घाबरत पण नाही आणि सहकार्य करण्याची भूमिका आधी होती, आताही आणि उद्याही आहे। महाविकास आघाडीच्या 30 तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी आंबेडकरांना निमंत्रण, तर 30 जानेवारीच्या बैठकीमध्ये आंबेडकर न जाता त्यांचे प्रतिनिधी जाणार असल्याची माहिती।